तर अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन टॅक्स रेजिमनुसार काही बदल देखील करण्यात आलेले आहेत। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% आयकर भरावा लागेल। 12 ते 15 लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना 20% आयकर लागू होईल, तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावरती 30% आयकर भरावा लागणार आहे। 2/3 करदात्यांनी नवी कररचना स्वीकारलेली आहे। नव्या कररचनेत मोठे बदल करण्यात आलेत आणि या नव्या कररचनेनुसार 3 लाखांपर्यंत 3 ते 7 लाखांपर्यंत 5% आयकर भरावा लागेल। 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे आयकरमधून वगळण्यात जाईल, त्यांना कोणत्याही पद्धतीचा कर भरावा लागणार नाही। तर 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% आयकर आणि त्याच्यानंतर आयकर जास्त प्रमाणात आकारला जाईल। स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 करण्यात आलेला आहे। 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% आयकर लागू केला जाईल, तर 12 ते 15 लाखांवर 20% आयकर लागू केला जाणार आहे। तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना 30% आयकर भरावा लागेल। सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा तो म्हणजे इन्कम टॅक्सचा। प्रत्येकाला आपल्या पगारातून हा टॅक्स भरावा लागतो, पण सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आलेल्या आहेत। 3 लाखांपर्यंत कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागणार नाही। नव्या कररचनेमध्ये न्यू टॅक्स रेजिममध्ये मोठे बदल करण्यात आलेत। 3 लाखांपर्यंत कोणताही कर लागणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 5% आयकर भरावा लागेल, तर 12 ते 15 लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना 20% आयकर भरावा लागेल, तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30% आयकर भरावा लागणार आहे। सर्वसामान्यांचं लक्ष असतं ते ज्यावेळी अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळी टॅक्स रेजिममध्ये नेमके काय बदल केले जातात, आयकर भरण्याची मर्यादा वाढवली जाते का याकडे। आणि आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या घोषणा केल्यात त्यानुसार 3 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागणार नाही। त्यापुढे आयकर लागू होईल। 5 ते 7 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5% आयकर भरावा लागेल। 10 ते 12 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आयकर लागू होईल, तर 12 ते 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 20% आणि 15 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30% आयकर भरावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।